सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. उदय जयदीपला विचारत असतो की तुमची गाडी तर दरीत कोसळली ना, मग तुम्ही कसे काय वाचलात? आणि त्याचा हा प्रश्न ऐकून सर्वजण रागातच त्याच्याकडे बघतात. तर गौरी लक्ष्मीला म्हणते की तू आपल्या खोलीमध्ये जा, मी थोड्या वेळानंतर येते. आणि त्यानंतर लक्ष्मी तेथून निघून जाते आणि ती गेल्यानंतर जयदीप सगळ्यांना सांगतो की गाडीचे ब्रेक फेल झाल्यानंतर आम्ही मेकॅनिकला बोलावून घेतलं आणि मग महाबळेश्वरला जाण्याऐवजी आम्ही परत घरी येण्याचा निर्णय घेतला. त्या मेकॅनिकने आमच्यासाठी एका गाडीची व्यवस्था केली आणि मग त्यामधूनच आम्ही घरी आलो. आणि गाडी दुरुस्त झाल्यानंतर तो मेकॅनिक स्वतः गाडी घेऊन इकडे येण्यासाठी निघाला. मात्र येत असताना त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी दरीत कोसळली. पण सुदैवाने त्याने आधीच गाडीमधून बाहेर उडी मारली होती, त्यामुळे तो वाचला. आणि हा सगळा प्रकार ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर जयदीप त्यांना सांगतो की आम्हाला तुम्हाला कॉल करायचा होता, पण माझा फोन नेमका बंद पडला आणि गौरीचा फोन गाडीतच राहिला होता, त्यामुळे तुम्हाला काही कळवताच आलं नाही. तर माई म्हणते की अंबाबाईची कृपा आहे आपल्यावर, त्यामुळे तुम्हाला काही झालं नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणि त्यानंतर ते सर्वजण अंबाबाईचा आशीर्वाद घेतात. आणि त्यानंतर रात्री देवकी चिडून उदयला म्हणत असते की यापुढे तुम्ही मला मॅडहेड म्हणायचं नाही, कारण तुमच्यामुळे आपला आजचा प्लॅन फसला आहे. आणि आता जर जाऊबाईंना आपल्यावर संशय आला तर त्या आपल्याला सोडणार नाहीत. आणि त्याच वेळी शालिनी त्यांच्या रूममध्ये येते आणि ती सरळ या दोघांवर गन रोखते. त्यामुळे देवकी आणि उदय खूपच घाबरतात. तर शालिनी त्यांना विचारत असते की खरं खरं सांगा, या सगळ्या मागे तुमचाच हात आहे ना? मात्र देवकी लगेच नाटक करत म्हणते की जाऊबाई, नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? त्यावर शालिनी म्हणते की तुझी ही फालतू ॲक्टिंग माझ्यासमोर करायची नाही, कारण मला पूर्ण खात्री आहे या सगळ्या मागे तुमचाच हात आहे. मात्र उदय म्हणतो की नाही शालिनी वहिनी, आम्ही असं काहीच केलं नाही. आता तुम्हीच जयदीप आणि गौरीच्या बाजूने झाला आहेत म्हटल्यावर आम्ही कशाला त्यांच्या विरोधात जाऊ, आमच्यावर विश्वास ठेवा. त्यावर शालिनी म्हणते ठीक आहे, पण जर मला समजलं की यामध्ये तुमचा हात आहे तर मग तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. आणि त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. तर देवकी आणि उदयच्या जीवात जीव येतो. दुसरीकडे गौरी लक्ष्मीला झोपवत असते, त्याच वेळी जयदीप त्या ठिकाणी येतो. गौरी लक्ष्मीकडे बघून खूप रडत असते, त्यामुळे जयदीप तिला काय झालं ते विचारतो. तर गौरी म्हणते की जयदीप, जेव्हा तुम्हाला सांगितलं ना गाडीचा ब्रेक फेल झाला आहे, तेव्हा मला दुसरं काहीच सुचलं नाही. मला फक्त आपल्या लक्ष्मीचा चेहरा डोळ्यांसमोर दिसत होता. असं वाटत होतं की आपण हिला परत भेटू शकू की नाही. आणि त्यावर जयदीप म्हणतो की गौरी, मी असताना असं कसं होईल? तर गौरी म्हणते की जयदीप, तू खरंच ती परिस्थिती खूप शांतपणे हाताळली, पण मला पूर्ण खात्री आहे की यामागे शालिनी वहिनींचाच हात होता. मात्र जयदीप म्हणतो की नाही गौरी, मला नाही तसं वाटत, कारण शालिनी वहिनी इतका सरळ डाव कधीच टाकणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की जर त्यांचा हा डाव फसला तर सगळ्यात आधी संशय त्यांच्यावरच जाईल. पण गौरी म्हणते की मला पूर्ण खात्री आहे या सगळ्याच्या पाठीमागे शालिनी वहिनीच असणार. आणि एकदा का आपल्याला पुरावे सापडले की या सगळ्यामागे कोण आहे ते सगळ्यांसमोर येईलच. आणि त्यावर जयदीपही हो म्हणतो. त्याच वेळी त्याला शेखरचा कॉल येतो. शेखर जयदीप आणि गौरीला त्याच्या रूममध्ये बोलावून घेतो, त्यामुळे ते दोघे जण लगेच तिकडे जाण्यासाठी निघतात. तर इकडे शेखर शालिनीचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. जयदीप आणि गौरी तिथे गेल्यानंतर तो पटकन रूमचा दरवाजा बंद करतो आणि जयदीप गौरीला सांगतो की आपण ठरवल्याप्रमाणे मी शालिनी वहिनीच्या रूममध्ये ब्ल्यूटूथ मायक्रोफोन बसवला आहे. आता आपण त्यांचं सगळं बोलणं ऐकू शकतो. आणि त्यानंतर तो जयदीप गौरीला सांगतो की मगाशी शालिनी वहिनी रडत होत्या. त्यावर जयदीप विचारतो पण का? तर शेखर म्हणतो ते काही समजलं नाही. आणि त्यानंतर तो स्पीकर ऑन करतो, त्यामुळे शालिनी जे काही बोलत असते ते जयदीप आणि गौरीसुद्धा ऐकू शकतात. तर शालिनी रडत म्हणत असते की मला प्रायश्चित्त घ्यायलाच हवं. आणि त्यानंतर ती कोणाला तरी कॉल करते आणि त्यांना सांगते की मी तुम्हाला एक मेसेज केला आहे, त्या मेसेजमध्ये ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या माझ्याकडे आज रात्रीच पाठवून द्या.
आणि शालिनीचं ते बोलणं ऐकून जयदीप गौरीला धक्काच बसतो. शालिनी आज रात्री नक्की काय करणार आहे याच गोष्टीचा ते दोघेजण विचार करत असतात. तर इकडे मल्हारही शालिनीला विचारत असतो की हे सगळं करण्याची गरज आहे का. त्यावर शालिनी म्हणते हो, आज मला हे सगळं करायलाच हवं. तर इकडे शेखर जयदीप गौरीला म्हणत असतो की आज शालिनी वहिनींचा पहिला प्लॅन फ्लॉप झाला ना, त्यामुळे त्या नक्कीच दुसऱ्या प्लॅनची तयारी करत असणार आणि या गोष्टीवर जयदीप गौरीचाही विश्वास बसतो. त्यानंतर मल्हार लक्ष्मीला घेऊन चाललेला असतो. मात्र त्याच वेळी गौरी आणि जयदीप त्या ठिकाणी येतात. ते दोघेही मल्हारला विचारतात की तू लक्ष्मीला घेऊन कुठे चाललाय. त्यावर मल्हार सांगतो मी तिला माईंच्या रूममध्ये झोपवत आहे. तर गौरी विचारते पण का. तर मल्हार म्हणतो कारण शालिनीने तसं सांगितलं आहे. तिने सगळ्यांना सक्त ताकीद दिली आहे की आज कोणीही तुमच्या रूमकडे फिरकायचं नाही. मात्र ते ऐकून जयदीप आणि गौरी खूप चिडतात. जयदीप म्हणत असतो की शालिनी वहिनींची हिंमत कशी झाली असं वागायची, त्या कोण आहेत हे सगळं ठरवणाऱ्या. आणि त्याच वेळी माई तिथे येतात आणि त्या जयदीप गौरीला सांगतात की मी शालिनीला परवानगी दिली. आणि ते ऐकून या दोघांनाही धक्का बसतो. तर माई म्हणतात की शालिनी आली होती माझ्याकडे परवानगी मागायला, मीच तिला सांगितलं की तुला जे करायचं आहे ते कर. आणि मग त्या मल्हारला म्हणतात की तू आधी लक्ष्मीला माझ्या रूममध्ये नेऊन झोपव. आणि जयदीप गौरीलाही विचारतात की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का. त्यावर गौरी म्हणते की माई असं नाही आहे, तुम्ही प्लीज असं बोलू नका. तर माई म्हणते मी तुमचं वाईट होईल असं कधीच काही करणार नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आता निश्चिंत मनाने तुमच्या रूममध्ये जा. त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि रूमकडे जाण्यासाठी निघतात. मात्र जात असताना ते दोघेही शालिनी नक्की काय करणार असेल याच गोष्टीचा विचार करत असतात. आणि जेव्हा ते रूमपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की रूमला आतमधून कडी आहे. त्यामुळे गौरी जोरजोरात दरवाजा वाजवायला सुरुवात करते आणि मग आतमधून शालिनी बाहेर येते. तिला बघून या दोघांनाही धक्का बसतो. जयदीप तिला विचारतो की शालिनी वहिनी तुम्ही आमच्या रूममध्ये काय करत होता. त्यावर शालिनी म्हणते की तुम्ही इतक्या लवकर इथे याल असं मला वाटलं नव्हतं. आणि त्यानंतर ती या दोघांना सांगते की आतमध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, पण आतमध्ये जाण्याआधी तुम्हाला हे वेगळे कपडे घालावे लागतील. आणि त्यानंतर ती जयदीप गौरीला कपड्यांची पिशवी देते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर त्या पिशवीमध्ये असणारे कपडे जयदीप आणि गौरी घालतात. तर ते त्यांच्या लग्नातील कपडे असतात आणि त्या कपड्यांमध्ये एकमेकांना बघून ते दोघेही खूपच खुश होतात. आणि त्यानंतर मग ते त्यांच्या रूममध्ये जातात. तर शालिनी त्या ठिकाणीच असते. ती जयदीप गौरीला म्हणते की तुमच्याकडे बघून तर असं वाटत आहे की पुन्हा एकदा सगळ्यांना बोलवावं आणि तुमचं लग्न लावून द्यावं. आणि त्यानंतर ती त्या दोघांना त्यांच्या रूममध्ये जायला सांगते. मात्र त्याच वेळी अचानकपणे लाईट जाते आणि त्यामुळे गौरी खूप घाबरते. आणि त्यानंतर शालिनी त्यांच्या रूमचा दरवाजा बाहेरून लावून घेते. तर जयदीप आणि गौरी आतमध्ये गेल्यानंतर त्या रूममधील लाईट्स ऑन होतात आणि शालिनीने सजवलेली ती रूम बघून ते दोघेही खूपच खुश होतात. तर दुसरीकडे शालिनी रागातच स्वतःशी म्हणत असते की बळी देण्याच्या आधी बोकडाला पण खाऊ पिऊ घातलं जातं, सजवलं जातं, तसंच मी या जयदीप आणि गौरीसोबतही करणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शेखर गौरी आणि जयदीपला विचारत असतो की तुमचा अजूनही शालिनी वहिनींवर विश्वास नाहीये का. आणि त्यावर गौरी म्हणते नाही, कारण शालिनी वहिनी खूप पुढचा विचार करत आहेत. आणि त्यानंतर ती शालिनी वहिनींना त्यांच्या रूममधील तो मायक्रोफोन सुद्धा दाखवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.